हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर बघा, आज आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 तर यामधील ऑडिटिंग या क्वेश्चन पेपरमधील जे प्रश्न महत्त्वाचे आहेत 7 तारखे दिवशी जो तुमचा ऑडिट या विषयाचा पेपर होणार आहे, तर त्याच्यासाठी जे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि ते प्रश्न बिलकुलच मिस करायचे नाहीत, डोळ्याखालून एकदा नजरेतून घालायचे तरी आहेत, कारण हेच प्रश्न येणार आहेत. बघा, BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 ऑडिटिंग 2023चा हा प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहे. तर यातील सर्व प्रश्न बघायचे आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. तर पहिला प्रश्न आलेला होता 20 मार्कासाठी, अंकेक्षण अहवालाचे प्रकार. अंकेक्षण अहवालाचे प्रकार आलेला होता 20 मार्कासाठी. तर अंकेक्षण अहवालाचे प्रकार कोणकोणते आहेत? तर स्वच्छ अहवाल, नकारात्मक अहवाल, अस्मीकरण अहवाल, मर्यादित अहवाल. तर इंग्लिश मिडियमचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी त्याच्या नोट्स टेलिग्रामवरती अवेलेबल आहेत आणि मराठी मीडियमचे जे आहेत तर त्यांच्यासाठी विद्यावतीच्या नोट्स तुम्हाला अवेलेबल आहेत. ठीक आहे. तर बघा, सेकंड क्वेश्चन होता व्हॉट इज व्हाउचिंग, हाऊ वुड यू व्हाउच अ कॅश बुक. प्रमाणन म्हणजे काय? रोख पुस्तकाचे प्रमाणन कसे कराल? तर बघा, आता हे जे क्वेश्चन आहेत तर याचं मी डायरेक्टली तुम्हाला याचा आन्सर म्हणजेच फक्त पॉईंट दाखवणार आहे. ठीक आहे. तर पॉईंट तुम्ही बघून घ्यायचे आहेत, कारण पॉईंट तुम्हाला माहिती झाले म्हणजे का अडचण येणार नाही. तर बघा, व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, बिलकुलही मिस करायचा नाही. तर बघा, जे प्रकार आहेत ऑडिटचे तर त्याचे मी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये स्क्रीन शेअर करते. तर इथे पहा, अहवालाचे प्रकार स्वच्छ अहवाल, मर्यादित अहवाल, नकारात्मक अहवाल, अस्मीकरण अहवाल. हेच पाठ करायचं आहे. प्रस्तावना लिहायची, हे पॉईंट लिहायचे, विश्लेषण करायचे, एक छोटासा सारांश तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन काय आहे? तर काय आहे प्रमाणन म्हणजे काय आणि रोख पुस्तकाचे प्रमाणन कसे कराल? तर बघा, रोख पुस्तकाचे पावती परीक्षण हे पॉईंट आहे त्याचे. याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली विश्लेषण फक्त करायचं आहे. प्रस्तावना लिहायची, पॉईंट लिहायचे आणि विश्लेषण करायचं. तर बघा, रोख पुस्तकाचे पावती परीक्षण, रोख विक्री, गुंतवणूक खरेदी, उधारीवर केलेली खरेदी, लघु रोकड पुस्तक, वेतन, मजुरी, व्याज, इमारत, विमा हप्ता, देणे खर्च आणि प्राप्त हुंड्या. ठीक आहे. तर हे तुम्हाला पॉईंट त्यामध्ये लिहिणे गरजेचं आहे. कॅशबुकमध्ये काय काय असतं तर ते तुम्हाला माहिती आहे, तर तेच तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या क्वेश्चनला ऑर क्वेश्चन कोणता दिलेला आहे? बघा, इथे ऑर क्वेश्चन आहे अंतर्गत अंकेक्षण म्हणजे काय आणि अंतर्गत अंकेक्षण व बहिर्गत अंकेक्षण यातील फरक. आता मी तुम्हाला सांगितलेलं होतं 15 गुणासाठी हा क्वेश्चन येतो म्हणजे येतो. तर यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्हाला प्लेलिस्टमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही याचा आन्सर हे पाहू शकता. ठीक आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन पहा, संगणकीकृत अंकेक्षणाचा अर्थ सांगून अंकेक्षण सॉफ्टवेअरची संकल्पना स्पष्ट करा. अंकेक्षण सॉफ्टवेअर म्हणजेच ऑडिट सॉफ्टवेअर. तर ऑडिटिंग करण्यासाठी कोणत्या सॉफ्टवेअरचा यूज केला जातो तर ते तिथे स्पष्ट करायचं आहे. हा एवढा इम्पॉर्टंट नाही, याला सोडून द्या. त्यानंतर बघा, हस्तलिखित लेखापरीक्षण आणि संगणकीय लेखापरीक्षण यातील फरक. तर यातील डिफरन्स आपण घेतलेला आहे, त्याचा व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्टमध्ये भेटून जाईल. त्यानंतर चौथा क्वेश्चन काय आहे पहा, अधिकोष कंपनीच्या अंकेक्षणातील विशेष बाबीचा खुलासा. तर हा जो बँक कंपनीचा आहे तर हा तुम्हाला बँकेच्या रिलेटेडच आहे. जे काही बँकेमध्ये कार्य होतात, अधिकार आहेत, तर तेच तुम्ही यामध्ये लिहायचं आहे. याचं सुद्धा जास्त टेन्शन घ्यायचं नाही. त्यानंतर बघा, अनुत्पादक संपत्ती खात्याचे लेखापरीक्षण करताना घ्यायच्या खबरदारीचे वर्णन करा. तर आता हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. आतापर्यंत प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन आलेलाच आहे, अजिबात याला मिस करू नका. ठीक आहे. तर याचे कोणते पॉईंट असणार आहे तर बघा स्क्रीनवरती,
त्याचे पॉईंट आहेत हे पहा इथे. NPA सुद्धा म्हणतात त्याला. NPA म्हटल्यानंतर कन्फ्यूज होऊन जायचं नाही. NPA अनुत्पादित मालमत्ता, प्रमाणित कर्ज खाते, दुय्यम प्रमाणित कर्ज खाते, संशयित कर्ज खाते, बुडीत कर्ज खाते. हे 4च पॉईंट आहेत. हे 4 पॉईंट 2-3 पेजेसमध्ये विश्लेषण करून टाकायचं. व्यवस्थित तुम्हाला 15 मार्क्स भेटतील. त्यानंतर शॉर्ट नोट्समध्ये बघा काय दिलेलं आहे. व्हाउचिंग स्टँडर्ड 610 अँड 620, स्टँडर्ड 300 अँड 320, इंटरनल चेक्स. तर आता बघा प्रमाणन, अंकेक्षण मानके आणि अंतर्गत तपासणी हे दिलेलं आहे. तर आता बघा सगळ्यात सोपं मी तुम्हाला स्टँडर्ड हे कसे लक्षात ठेवायचे तर ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर बघा इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील स्टँडर्ड. एकूण 11 स्टँडर्ड आहेत. ठीक आहे. तर आपण 200 पासून सुरुवात करूया जेणेकरून तुम्हाला चांगलं लक्षात राहील. तर बघा इथे मानक 200 म्हणजे स्टँडर्ड ऑडिट 200 काय सांगतात तर उद्देश आणि जबाबदाऱ्या. ज्या की अंकेक्षकाचे उद्देश आहेत, अंकेक्षणाच्या जबाबदाऱ्या आहेत तर ते तुम्हाला स्टँडर्ड ऑडिट 200 मध्ये लिहायचं आहे. त्यानंतर 230 म्हणलं की दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंटेशन हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. म्हणजे अंकेक्षक काम करत असताना डॉक्युमेंट्स हे जमा करत असतो. वर्ष काम सुरू झाल्यापासून ते काम होईपर्यंत हे डॉक्युमेंट जमा करत असतो. तर हे असं तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर स्टँडर्ड 240 त्यामध्ये काय आहे, फ्रॉड आहे. हे लक्षात ठेवायचं. फ्रॉड म्हणलं की तुम्हाला लगेच लक्षात येतं की आता बघा अंतर्गत अंकेक्षण असो अगर बहिर्गत अंकेक्षण असो त्याचं काम काय आहे, चुका आणि धोका शोधणे हेच आहे. तर फ्रॉड फसवणूक कशा प्रकारे केली जाते ती तुम्हाला माहितीच आहे. तर ते तुम्हाला 240 मध्ये लिहायचं आहे. त्यानंतर स्टँडर्ड 299 एका कंपनीत 2 अंकेक्षक म्हणजेच जॉईंट ऑडिटर. तुम्हाला SA स्टँडर्ड म्हणजेच मानके 299 मानक काय सांगतं तर एका कंपनीत 2 अंकेक्षक असतात. हे आता कसं ओळखायचं तुम्ही तर 299 एका जॉईंट ऑडिटर म्हणजे एका कंपनीत 2 अंकेक्षक असतात. ज्या कंपनी म्हणजे जी कंपनी एखादी व्यवसाय संस्था आहे ती खूप मोठी आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये 2 अंकेक्षण याची अपॉइंटमेंट केली जाते. तर त्यांचे वेगवेगळे अहवाल राहतात, वेगवेगळे रिपोर्ट राहतात, त्यांचे वेगवेगळे पुरावे हे जमा केलेले असतात. त्यांचा अहवाल कधी सारखा येतो तर कधी वेगळा येतो. तर अशा प्रकारे तुम्हाला हे 299 मानक यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर स्टँडर्ड 300 मध्ये काय आहे तर नियोजन व धोरण. तर बघा धोरण म्हणजेच काय, काम करण्याच्या आधी जे ओबड ठरवलेलं जातं की हां बाबा काम असं करायचं, कधी करायचं, कोणतं काम करायचं. तर हे म्हणजेच काय, आधी धोरण ठरवलं जातं, त्यानंतर नियोजन केलं जातं. नियोजनामध्ये कुठलाही बदल करता येणार नाही कारण नियोजन हे एकदाच केलं जातं. नियोजन का करतात तर व्यवसायाची उद्दिष्टे लवकरात लवकर साध्य व्हावेत, प्रॉफिट लवकरात लवकर व्हावा, तर त्यासाठी वेळेत काम पूर्ण होतं. तर त्यासाठी नियोजन हे करणे गरजेचे असते. तर हे आपलं नियोजन कशामध्ये आहे तर स्टँडर्ड 300 म्हणजेच मानक 300 मध्ये नियोजन व धोरण हे तुम्हाला लिहायचं आहे. तर सोप्यात सोपं मी दिलेलं आहे हे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी. ठीक आहे. तुम्ही जर हे पूर्ण एकदा वाचून गेलात तर तुम्हाला लक्षात राहील कोणत्या ह्याच्यामध्ये कसं लिहायचं, काय लिहायचं. तर बघा मानक 320 स्टँडर्ड ऑडिट 320 यामध्ये एलिमेंट्स म्हणजे ज्या सर्व गोष्टी चांगल्या करणे आहेत. चांगल्या करणे म्हणजेच काय तर बघा जे काही मटेरियल प्लॅनिंग असते, फायनान्शियल स्टेटमेंट असतात, एलिमेंट्स, तर त्याची डीप चेकिंग केली जाते. डीप चेकिंग म्हणजे चांगल्यात चांगलं चेकिंग त्याचं केलं जातं की खरंच बाबा याचं डीपमध्ये चेकिंग करून ही गोष्ट खरी आहे का, योग्य आहे का. तर त्याचं अंकेक्षण करणं हे तुम्हाला 320 मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर 500 स्टँडर्ड ऑडिटिंग 500 मध्ये काय आहे, अंकेक्षण पुरावे. तर आता अंकेक्षण पुरावे काय असणार आहेत की ज्या आता कंपनीची नोंदणी कधी झालेली आहे, कंपनीचा नफा किती आहे किंवा कंपनीचे व्यवस्थापक जे आहेत तर त्यांच्याकडून ते पुरावे हे लेखी अंकेक्षण पुरावे हे झेरॉक्स कॉपीमध्ये किंवा ओरिजिनल डॉक्युमेंटमध्ये ठेवले जातात. तर हे अंकेक्षण स्टँडर्ड ऑडिट 500 यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. यामध्ये काय आहे तर अंकेक्षण पुरावे आहेत. आणि 580 स्टँडर्डमध्ये काय आहे तर लेखी पुरावे आहेत. लेखी पुरावे हे कधी कामाला येतात तर बघा
लेखी पुरावे हे जेव्हा एखादा व्यक्ती जर ऑडिटरच्या बाबतीत एखादा उलट शब्द बोलत असेल किंवा तो म्हणत असेल हां हे काम मी केलेलं नाही परंतु तुम्ही हे काम मी केले असं सांगत आहात, तर त्याच्यासाठी हे लेखी पुरावे कोर्टमध्ये सादर करण्यासाठी हे लेखी पुरावे खूप महत्त्वाचे असतात. त्यानंतर स्टँडर्ड ऑडिट 600. तर 600मध्ये काय आहे तर अंकेक्षक अहवाल ब्रँच ऑडिट. तर अंकेक्षक अहवाल आहे तो ब्रँचचे ऑडिट करत असतो, वेगवेगळ्या ब्रँचेस असतात त्याचे ऑडिट करतो. तर हे झालं अंकेक्षण अहवाल 600. तर त्याची थोडीशी जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला विद्यावतीमध्ये व्यवस्थित त्याची माहिती भेटून जाईल, ठीक आहे. त्यानंतर पहा स्टँडर्ड ऑडिट 610 बाह्य लेखापरीक्षकाशी संबंध. आता अंतर्गत अंकेक्षक जो असतो तर त्याचा बहिर्गत अंकेक्षकाशी हा संबंध येत असतो. कारण बघा बहिर्गत अंकेक्षण आपण अगोदरच ठरवतो की कोणाला अपॉइंटमेंट करायचं आहे, तर त्या अंकेक्षक काय करत असतो तर अंतर्गत अंकेक्षकाला वारंवार सूचना देत असतो की हे काम असं कर, ते काम तसं कर, हे केल्यानं असं होतं, या चुका अशा लिही, असं कर. तर हे बहिर्गत अंकेक्षकाशी याचा संबंध येतो. तर 610मध्ये बाह्य लेखापरीक्षकाशी संबंध याच्या रिलेटेड तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर स्टँडर्ड 620 कामाचे विभाजन करणे. तर आता कामाच्या विभाजनामुळे काय होतं तर प्रत्येकाला प्रत्येकाच्या कामाची जबाबदारी ही वाटून दिली जाते. त्यामुळे कर्मचारी कुठल्याही जास्तीत जास्त चुका करणार नाही. जर एकच काम सगळ्यामध्ये दिलं तर ते काय होईल, कोणती व्यक्ती करेल, कोणती व्यक्ती करणार नाही. कामाचे विभाजन केल्यामुळे ज्या व्यक्तीचं काम चांगल्या प्रकारे झालेलं आहे तर ते आपल्याला लगेचच दिसून येणार आहे, ठीक आहे. तर ते झालं आपलं कामाचे विभाजन करणे, हे 620 या मानकामध्ये सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे हे मानकं आपण बघितलेले आहेत. व्यवस्थित तुम्ही शॉर्ट नोट्समध्ये लिहून घेऊ शकतास, म्हणजे हे तुम्हाला पाठ करण्यासाठी, ठीक आहे. त्यानंतर 2023चा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण पाहिलेला आहे. तर 24च्या पेपरमध्ये कोणते प्रश्न दिलेले होते आणि त्याचे आन्सर कोणकोणते आहेत तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा 2024च्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन पहिला होता प्रमाणन म्हणजे काय आणि प्रमाणनाची उद्दिष्टे स्पष्ट करा. तर आता पहा इथे प्रमाणनाची उद्दिष्टे कोणती आहेत. प्रमाणनाचे उद्देश काय काय आहेत तर चुका व फसवणूक शोधण्यासाठी, रेकॉर्ड न केलेले व्यवहार शोधणे, खात्याचे सत्य जाणून घेणे, व्यवहारांची अधिकृतता तपासणे, योग्य प्राधिकरण, योग्य पुरावा, योग्य रक्कम, अंकगणितीय अचूकता, व्यवहार व्यवसायाशी संबंधित असावा, शब्द व आकृत्यांची तुलना, भांडवली व आगामी खर्च, व्यवसायासाठी केलेली खरेदी. तर हे झाले प्रमाणनाचे उद्देश. तर तुम्हाला व्यवस्थित अक्षर ओळखू येत नसेल तर तुम्ही व्हॉईसकडे माझं लक्ष द्या किंवा मी याचा फोटो अपलोड करते टेलिग्रामवरती. तशी कमेंट जर आली मला तर अपलोड करते, जर नाही आली तर मी समजून जाईल की तुम्हाला व्यवस्थित व्हॉईसकडे तुमचं लक्ष होतं, व्यवस्थित तुम्ही लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर हा क्वेश्चन 2024च्या एक्झाममध्ये 20 मार्काला आलेला होता, त्यामुळे हा क्वेश्चन यावेळी आला तर 15 मार्कसाठी येऊ शकतो, ठीक आहे. त्यानंतर बघा सेकंड महत्त्वाचा क्वेश्चन हे पहा अंतर्गत अंकेक्षण व बहिर्गत अंकेक्षण 15 गुणासाठी हे कुठेही आहे. प्रिव्हियस इयरच्या पेपरमध्ये 2024च्या पण आहे, 23च्या पण आहे, त्यामुळे डिफरन्स तिन्ही तुम्हाला व्यवस्थित पाठच करायचे आहे. त्यानंतर व्हॉट इज NPA. तर आत्ताच आपण NPAचे पॉईंट बघितले. प्रमाणित कर्ज खाते, दुय्यम कर्ज खाते, बुडीत कर्ज खाते, संशयित कर्ज खाते. तर हे झाले NPAचे पॉईंट. त्यानंतर आपण थर्ड क्वेश्चन पहा अंकेक्षण मानके 240 आणि 200 व 240 म्हणले. आता 240मध्ये काय होतं तर आपण बघितलं फसवणूक होती. 200मध्ये काय होतं तर जे काही ऑडिट रिस्पॉन्सिबिलिटी ऑब्जेक्टिव्ह होते तर ते होतं. तर ते तुम्हाला समजलं की यामध्ये लिहिताच येणार आहे. त्यानंतर संगणकीकृत माहिती प्रणालीत अंकेक्षकाची व्याख्या आणि त्यांचे वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर बघा संगणकाची वैशिष्ट्ये काय काय आहेत. तुम्हाला पाठ होण्यासाठी फक्त 2 दिवस आहेत तुमच्याकडे, त्याच्यासाठी मी नोट्स शॉर्टमध्ये काढून दिलेले आहेत आणि जे महत्त्वाच्या नोट्स आहेत त्याच मी दिलेल्या आहेत, त्याकडे दुर्लक्ष अजिबात करायचं नाही. जसं मॅनेजमेंटचे आपण क्वेश्चन घेतले त्याच प्रकारे ऑडिटचे सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. कारण बघा मॅनेजमेंटमध्ये आपण जे बघितले तशाच प्रकारे आलेले होते क्वेश्चन, तुम्हाला सुद्धा माहितीच आहे. तर बघा संगणक प्रणालीची वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे संगणक माहिती प्रणाली, कागदपत्रांचा अभाव, एकसमान प्रक्रिया, एकाग्रता, संगणक माहिती अंमलबजावणी आणि प्रभावी माहिती.
हे एवढे जरी तुम्ही लिहिलात तरी सफिशियंट आहे, कारण संगणकाबद्दल आणखीन काय जास्त लिहायचं असेल तर ते तुम्ही मनाने लिहू शकतात. तर बघा, त्यानंतर आहे अंकेक्षण अहवालाचे विविध प्रकार. तर प्रकार मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, ठीक आहे. त्यानंतर लेखापरीक्षण सॉफ्टवेअरची संगणकीय संकल्पना स्पष्ट करा. लेखापरीक्षण सॉफ्टवेअरची संगणकीय संकल्पना स्पष्ट करा. तर तुमच्या भाषेत तुम्ही स्पष्ट करू शकतात. त्यानंतर 5वा क्वेश्चन आलेला होता इंटरनल चेक vs इंटरनल ऑडिट. बघा, इथे 5 मार्काला आलेला आहे इंटरनल चेक अँड इंटरनल ऑडिट. अंतर्गत तपासणी vs अंतर्गत अंकेक्षण. त्यानंतर संगणकीय अफरातफर. तर संगणकीय अफरातफर कशा प्रकारे होऊ शकते, संगणकीयमुळे चुका कशा होऊ शकतात, लबाड्या कशा ओळखल्या जातात, तर ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर स्टँडर्ड ऑडिट 500. तर 500मध्ये काय आहे, तर 500मध्ये अंकेक्षण पुरावे आहे. तर अंतर्गत अंकेक्षण असो किंवा बहिर्गत अंकेक्षण असो, तर अंकेक्षक हा कशा प्रकारे पुरावे गोळा करत असतो, कोणत्या डॉक्युमेंटला आपण पुरावे म्हणून समजलं जातं, तर ते तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे. तर अशा प्रकारे हे क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहेत. काही अडचण असेल तर कमेंट करून विचारू शकतात. त्याचबरोबर मी आणखीन एकदा तुमचं डबल रिव्हिजन म्हणून तुम्हाला काही पॉईंट सांगत आहे. तर बघा, अंतर्गत अंकेक्षण आणि बहिर्गत अंकेक्षण यामध्ये तुम्हाला हे फरकाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला आठवत राहील की हां बाबा 10 पॉईंट आहेत, तर 10 पॉईंटला 10 पॉईंट तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल. जरी मधली माहिती तुम्ही व्यवस्थित पाठ केलेली नसेल, फक्त वाचून गेलेली असेल, तर तुम्हाला हे पॉईंट जर पाठ असतील तर तुम्हाला योग्य प्रकारे लिहिता येईल, अशी मी तुम्हाला गॅरंटी देते. तर अंतर्गत अंकेक्षण आणि बहिर्गत अंकेक्षण यामध्ये फरकाचे मुद्दे काय आहेत? अर्थ, उद्देश, नियुक्ती, व्याप्ती, मोबदला, बंधन, कालावधी, तपासणी, अहवाल, पात्रता. तर असे 10 मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर आहे अंतर्गत तपासणी. अंतर्गत तपासणी आणि अंतर्गत अंकेक्षण आहे, ठीक आहे. तर अंतर्गत तपासणी अंतर्गत अंकेक्षणामध्ये बघा, अर्थ, उद्देश, व्याप्ती, कामाची व्याप्ती, चुका आणि फसवणूक, कामगिरी, व्याप्ती, आयोजन, कामकाज, कर्मचारी, स्वतंत्र कर्मचाऱ्याची निवड. तर हे झालं अंतर्गत तपासणी आणि अंतर्गत अंकेक्षण यामध्ये फरकाचे मुद्दे. त्यानंतर इकडे पहा, प्रमाणनाचे उद्देश मी वाचून दाखवलेले आहेत. त्याचबरोबर रोख पुस्तकाचे पावती परीक्षण, त्याचबरोबर विविध संपत्तीचे सत्यापन, लौकिक मूल्य, भूमी व इमारत मूल्य, यंत्रसामग्री, फर्निचर, जमीन, कॉपीराईट, ट्रेडमार्क, मोटार, पशुधन, हे झाले विविध संपत्तीचे सत्यापन. त्यानंतर बघा, देयतेचे सत्यापन. देयता म्हणजेच काय की देयतेचे सत्यापन, भांडवलाचे सत्यापन, विविध धनको, निधी, कर्ज रोखे, कर्ज, संभाव्य देयता. त्यानंतर आहे इकडे मूल्यमापनाच्या पद्धती, विपणी मूल्य, पुस्तकी मूल्य, परिव्यय मूल्य, प्राप्त मूल्य, उपयोगिता मूल्य आणि अवशेष मूल्य. अवशेष म्हणजे स्क्रॅप, जे भंगार आहे, ठीक आहे. त्यानंतर अंकेक्षण अहवालाचे स्वरूप, अहवालाचा शीर्षक, पत्ता, वित्तीय विवरणाचे विशेषत्व, अंकेक्षण मानके, मतप्रदर्शन, सही, अंकेक्षकाचा पत्ता. अंकेक्षण अहवालाचे प्रकार, स्वच्छ अहवाल, मर्यादित अहवाल, नकारात्मक अहवाल, समीकरण अहवाल. त्यानंतर अंतर्गत अंकेक्षणाचे उद्देश. अंतर्गत अंकेक्षणाचे उद्देश हा क्वेश्चन आला तर येऊ शकतो. तर बघा, योग्य नियंत्रण, परिपूर्ण लेखा प्रणाली, मालमत्ता संरक्षण, व्यवसायाचे पुनरावलोकन, चुका शोधणे, फसवणूक शोधणे, लेखा धोरणे, दायित्व निश्चित करणे, बहिर्गत अंकेक्षकास मदत, सूचना देणे, कामाचे मूल्यमापन, नवीन कल्पना सुचवणे, संसाधनाचा वापर, विशेष तपास. तर हे झाले अंतर्गत अंकेक्षणाचे उद्देश. त्यानंतर इथे शैक्षणिक संस्थाचे अंकेक्षण घेतलेलं आहे आपण. हे जास्त महत्त्वाचं नाही, परंतु रीड केलेलं कधीही चांगलं. तर पहा, शैक्षणिक संस्थाचे अंकेक्षणमध्ये अभ्यंतर अवरोध पद्धतीचा अभ्यास, नियमांची तपासणी, संस्थेच्या उत्पन्नाचे प्रमुख साधने, उत्पन्नाच्या साधनाचे प्रमाणन, शुल्क माफी, विविध खर्च, शिष्यवृत्ती, भविष्य निर्वाह निधी. त्यानंतर युनिट 5मधील आपण पूर्ण मानके हे बघितलेले आहेत. त्यानंतर NPA पॉईंट, अनुत्पादित मालमत्ता बघितलेली आहे, संगणक प्रणालीची वैशिष्ट्ये आपण बघितलेली आहेत. तर अशा प्रकारे पूर्ण नोट्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्याचबरोबर काही अडचण असेल ऑडिटच्या पेपरबद्दल तर ती तुम्ही कमेंट करून सांगा, ती अडचण आपण नक्की दूर करूया, ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत अभ्यास करा. अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्याला रिप्लाय नक्की केला जाईल. धन्यवाद.